रुग्णालयात आज सकाळी 3 ते 4 वाजेदरम्यान एनआयसीयू वार्डामध्ये भीषण आग लागली। या घटनेच्या वेळी एनआयसीयू मध्ये 39 नवजात बालके उपचारार्थ दाखल करण्यात आली होती। आग आणि धुरामध्ये सापडून 3 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 36 बालके सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आली। यावेळी उपस्थित डॉक्टर, परिचारिका आणि कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवल्यामुळे इतर अनेक बालकांची प्राण वाचल्याची माहिती मिळाली आहे। घटनेची माहिती आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री यांना देण्यात आल्यानंतर आरोग्यमंत्री यांनी आज दुपारी रुग्णालयाचा दौरा केला असून याबाबत अमरावती जिल्हाधिकारी आशिष येरेकर त्याचबरोबर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांद्वारे बोलताना माहिती दिली। सर, अमरावतीची घटना अतिशय दुर्दैवी आहे। 3 बालकांचा मृत्यू झालेला आहे। आपण स्वतः अमरावतीला निघाले आहात, सर काय? नाही, अमरावतीच्या घटनेमध्ये कालच्या ज्या पद्धतीनं दुर्दैवानं 3 बालकांचा मृत्यू झाला ही अतिशय दुर्भाग्यपूर्ण अशा पद्धतीची गोष्ट आहे। त्या आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्याच्यामध्ये झालेल्या घटनेनंतर खूप त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, प्रयत्नांची शिकस्त केली, परंतु 6 बालकांना वाचवण्यामध्ये त्यांना यश आलं, परंतु या 3 बालकांना मात्र त्यांना वाचवता आलं नाही। अतिशय दुर्भाग्यपूर्ण दुर्दैवी अशा पद्धतीची घटना आहे। सर, यापूर्वी पण अशी घटना याच जिल्हास्तरीय रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये घडलेली होती। काही दिवसापूर्वी व्हेंटिलेटरमध्ये स्फोट, पुन्हा ही घटना घडलेली आहे। सर, प्राथमिक चौकशीमध्ये काय आढळून आलेलं आहे सर, आणि पुढे काय आता? नाही, आता ह्याच्यामध्ये पहिली प्राथमिकता होती की जितकी तिथं बालकं आहेत त्यांना पहिल्यांदा वाचवणं, त्यामध्ये बऱ्यापैकी काम केलं। त्यातली 6 बालकांच्यावरती बाकीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि ते सुरक्षित आहेत, आता काय काळजी करायची गरज नाही। यानंतर ही घटना घडली कशी किंवा कशामुळे झालं, नेमकं काय चूक होती याच्याबद्दल सुद्धा टेक्निकल टीम काम करेल आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दल जर काय त्याच्यात अनियमित असेल, आमच्या यंत्रणेकडून काही चुका झाल्या असतील तर निश्चितपणे त्याच्यावरती सुद्धा कारवाई होईल। अमरावतीमध्ये जी दुर्दैवी घटना, शोक व्यक्त करणारी घटना त्या ठिकाणी झालेली आहे। या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहे। लवकरच आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, आरोग्य सचिव निपुण विनायक, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकरजी या घटनास्थळी जात आहे। 6 बालकांना तर आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलला शिफ्ट केला आहे, 36 बालकं बचावली आहे। प्रशासनाने खूप त्या ठिकाणी 3:30 वाजतापासून आम्ही प्रयत्न केले आहे। मी स्वतः या घटनेला 5 वाजतापासून मॉनिटर करतो आहे। या घटनेमध्ये जे 3 बालकं दगावली आहे, खरं तर हे फार दुर्दैवी आहे, त्यांचा जीव परत आणता येत नाही, पण त्या परिवाराला 5 लाख रुपयाची प्रत्येक परिवाराला मदत देण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केली आहे आणि 6 बालकं जे प्रायव्हेट हॉस्पिटलला आहेत त्यांची पूर्ण व्यवस्था आम्ही करणार।